नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी सांगितल्याप्रमाणे आज हा 65वा भाग घेऊन आलोय भाभींचा. हा भाग मित्रांनो पहा आणि तुम्हाला जर मित्रांनो नक्की भाग आवडल्यास तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा. आणि उद्या 66वा भाग मित्रांनो टाकणार आहे मी. तो पूर्णपणे अर्ध्या तासाचा भाग आहे मित्रांनो, ज्यामध्ये मजा मस्ती भरपूर झाली आहे. आम्ही 2 वेळा गेलो आहे आणि अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट मला मधमाशाने काय दिले हे उद्या या भागात पहा. आणि आज हा माझा भाग भाभींची मदत केली. हा पहा ढिगरचा कृष्णाकाठ. पाहत चला पोहत चला, नेहमी खुश राहा माझ्या मित्रांनो. माझं नाव शालन वजीर सय्यद आहे. सचिन हिरोवडी आमचे शेजारी आहेत. त्यांनी आम्हाला मदत करतात. त्यांचे व्हिडिओ पाहत चला. धन्यवाद. ढिगरच्या कृष्णाकाठी तुमचा ब्लॉगर उभारला मित्रांनो. आणि सांगितल्याप्रमाणेच मी भाग घेऊन आलोय. तर मित्रांनो माझ्या मागे गाडी बसल्या त्या भाभी आहेत, शालन सय्यद यांचं नाव आहे. आमच्या घरा शेजारी राहतात. त्या ऑर्फन आहेत. त्यांना कोण सध्या पाहायला नसल्यामुळे आमचीच लक्ष वगैरे असतं, जरा दवाखाना वगैरे काय असेल त्यांना आम्ही पाहत असतो. तर हा ढिगरचा कृष्णाकाठ. आणि भाभीने एकदा हात वर सांगितलं त्यांनी वरच करून ठेवला होता. हे पहा ढिगरचा कृष्णाकाठ घेऊन आपण पुन्हा चालू सांगितला भाभीचा ब्लॉग. फोटो भाभी हात खाली करा की. आपल्याला देखील मित्रांनो नॉर्मल सर्दी खोकला असल्यामुळे मी देखील कान पॅक करून घेतलं होतं. आणि हे बघा गाडी ढिगरच्या कृष्णा किनाऱ्यात चालली आहे. इथून ढिगरचा कृष्णा किनारा स्पष्ट दिसतोय. आणि गाडीवर मी एका हातात बॅलन्स करत रेकॉर्डिंग देखील करत आहे, कारण की ब्लॉगर आहे म्हणल्यावर थोडंफार चालू ठेवावं लागतं रेकॉर्डिंग. हे पहा नदी किनारी असा रस्ता गेला कदमवाडीतून. सिंगल रस्ता आहे. छान असं ऊन पडलं होतं, त्यामुळे त्या रस्त्याचा आनंद घेत आम्ही ढिगर सांगलीला चाललोय. हा आळवाल्यानंतर सांगलीचा रस्ता येतो मित्रांनो. इथं भाभींचं काही योजनेचं काम होतं. योजनेचं काम झालं तर त्यांना 10,000 रुपये मिळणार आहेत, त्यामुळे त्यासाठी चालू होतं. ही मुलं मित्रांनो मग आम्हाला पाहून पाहिली, कारण ही आपल्या गावातील मुलं आहेत. आणि ही मंगळवारी दर मंगळवार सायकलनं सांगलीला येतात. म्हणजे कोणाला काय नको म्हणून त्यांनी पाहा लागले रेकॉर्डिंग करले ब्लॉगर आपला म्हणून. आणि ब्लॉगरनं तसंच केलं. पुढे गेलो मी त्याच्या पुन्हा त्यांचं रेकॉर्डिंग केलं. आता त्यांच्या घरात कळेल की हे दर मंगळवारी 10 किलोमीटर सायकलने जातात गणपती दर्शनला. आणि दर्शन इथं होईल पण प्रसाद त्यांना घरात मिळणार आता नक्की. पण ही आयरन पुला मित्रांनो, आयरन पूल क्रॉस करून आपण चाललो. आपला जायचं आहे गाव भागात. तर मित्रांनो ब्लॉग कसा बनवायचा बाकीच्या ब्लॉगचा देखील डोक्यात विचार होता माझ्या. त्यामुळे गाडी मी थोडीशी पुढेच घेतली. आता हेच पुढे गेलो आणि पुन्हा मागे चाललोय मी. काही कामाच्या नादात माझ्या डोक्यातलं विचार आला नाही. एक अर्धा किलोमीटर पुढे गेलो, पुन्हा वळलो आणि पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणाकडे चाललो. हे पहा मी इकडून वळत आहे मारुती रोडकडे. गडबडीत मी विसरलेलो. आणि एका ठिकाणी मित्रांनो आपण झेरॉक्स काढून घेऊ म्हटलं. झेरॉक्सची यादी दिली ती कुठले कुठले झेरॉक्स लावणार आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो मी झेरॉक्स काढून घेतले. याच्या ठिकाणी हे एक व्हिडिओ रेकॉर्डर देखील आहेत. यांच्या इथे बोर्ड एक होता, वैभव व्हिडिओ विजन. आपल्याच कॅटेगरीतले व्यक्ती आहेत म्हणून त्यांना तर थोडी माहिती विचारली. पाहू म्हटलं एखादं रेकॉर्डिंग वगैरे असलं तर आपण देखील मस्तपणे एकत्र करता येईल. आणि पुन्हा मित्रांनो झेरॉक्स काढून गेलो आणि त्यांच्या सरांच्या दरवाजा बाहेर नॉक केल्यावर एक मुलगी छानशी पहा डोकावत पाहत आली. किती आश्चर्याने पाहते की सकाळ सकाळपर्यंत कोण आलं इतक्या लवकर. मी देखील वाट बघत उभारलो होतो. भाभीने एका ठिकाणी बसवलं आणि बिल्डिंगची उंची जरा बघूया म्हटलं. हे कॉन्क्रीटचं जंगल खूपच विस्तारलं आहे. आणि मुलगी मित्रांनो खूपच मजा करत होती. तिला वाटलं कोण येतंय म्हणून चेष्टेने मस्करीने मी तिला खुणावत होतो आणि तीही मजा करत खेळत होती माझ्या संग. तेवढाच एक अर्धा तास मला टाइमपास झाला, कारण काकाने यायला भरपूर वेळ लागला. ही गॅसची लाईन देखील बघितली नवीन आणि चावी हलवत काकांची वाट बघितली की कधी येतात सर ते. आणि असं वाटलं की आजी आमच्याच मनातली गोष्ट बोलून गेली. पुन्हा सर आले मित्रांनो आणि आपण आतमध्ये गेलो. भाभींचा फॉर्म वगैरे भरला. आणि पुन्हा मित्रांनो असं लक्षात आलं की एक झेरॉक्स मित्रांनो काढायचं राहिलेच आहे. आणि मी म्हणलं लाईट नाही, मग तरी पण तो सर म्हणले की तिथे जाऊन काढा. मी पुन्हा त्याच दुकानात आलो आणि 2 रुपये आता कसं द्यायचं म्हणलं. 2 रुपयासाठी ऑनलाईन काय करायचं ते देखील असाय. 2 रुपयासाठी काय करायचं जातात द्या म्हणले आम्हाला तुम्ही पैसे, आम्हाला काय अडचण नाही. तर मला तेव्हा लक्षात आलं मित्रांनो की लाईट सकाळपासूनच नव्हती आणि त्यांनी चार्जिंगवर म्हणजे जनरेटरवर झेरॉक्स काढून देखील सुद्धा आपल्याकडे एक्स्ट्रा 1ही रुपया घेतला नव्हता. म्हटलं ग्रेट माणसं आहेत. पुन्हा ऑफिसमध्ये आलो. सरांच्या ऑफिसमध्ये रेकॉर्डिंग आपण काही जास्त केलं नाही. आणि या ठिकाणी मित्रांनो साईबाबांचा फोटो दिसला. भाभीचं काम होते म्हटलं. आणि दुसरा एक फोटो दिसला तर नवीन फोटो पद्धत आली काय कुणाला म्हटलं. तर भिंतीवर मित्रांनो फोटो दिसला. या फोटोला घड्या मारून का ठेवल्यात काय लक्षात आलं नाही. रिप पॅन्ट रिप जीन्स अशी फॅशन, आता रिप फोटो फॅशन याची काय बाकी राहिले का असं लोकांना विचारला. किती लोक पाणी पितात बघा मित्रांनो. आजकाल स्टीलची बाटली सांगून लोक दमले की घेऊन जावं, पण प्रदूषणाला काय आळाच नाही. आणि आपली गाडी बाहेर वाट बघत होती की कधी होते आपला ब्लॉगर आणि रेकॉर्डिंग करायला जायचं आहे. मग पुन्हा काय मित्रांनो आपलं काम बऱ्यापैकी झालं. आलो पुन्हा इथे 2 रुपये त्यांना दिलं की त्यांचं शिल्लक राहिलं होतं. आणि अशी झाड बघून जरा सावली मस्त वाटली आणि भाभी सावलीची खाली उभारली होती. सावली पाहिजे मित्रांनो, झाड ते सगळं आहे. पुन्हा मित्रांनो मी चाललो घराकडे. आता म्हटलं जाऊया ढिगरच्या कृष्णाकाठी. आणि मित्रांनो अचानक मला लक्षात आलं की आमच्या मणिमाऊचा खाऊ संपलेला आहे. ते मांजर आहे ना आम्हाला गावलेलं होतं, सापडलं होतं, तुम्हाला सांगितलं मी सांभाळलंय. तर त्याचा खाऊ संपलाय लक्षात आलं. पुन्हा मी गाडी टर्न घेतली आणि सांगली स्टँडकडे चाललो. एका ठिकाणी मला तिथे खाऊ घ्यायचा होता मांजरासाठी. मग मित्रांनो अशा वळली गाडी आणि खाऊच्या ठिकाणी मी इथं आलो. हे वा पायऱ्या चढून आलो आणि यांना म्हणलं द्या मांजराचा खाऊ. मांजराचं खाद्य कुठलं नेता रेग्युलर कुठलं नेता आहे का सगळं मांजराचं आहे. प्लॅस्टिक पिशवीला किती हां ते 100 आहे ना.
एक दे 100 रुपयाचं खाऊ घेतलं आपल्या मोनीमाऊसाठी आणि गुगल पे केलं. जाताना मित्रांनो आमची मांजर नाही तशी, इथं देखील एक मांजर दिसली मला. किती गुटगुटीत असे खायचा फोटो असं बघा की किती आकर्षक, किती मांजर असं होईल आमचं. पण आमचं मांजर काय अशी कधी व्हायची काय माहीत. आणि भाभीकडे आलो, पुन्हा भाभी झाडाखाली बसली होती. आता म्हणलं भाभी चला सगळं काम झालं, आता जाऊ, आता कुठं थांबाय नको. पण भाभी मित्रांनो मला काहीतरी खा सारखं मागं लागली होती. चहा खा किंवा काहीतरी बिस्किट घे, काहीतरी घे, काहीतरी द्यायसाठी तिचा कायम प्रयत्न होता. म्हटलं काही नको म्हणलं भाभी. मग पंपावर नेलं एका पंपावर मस्तपैकी तेल भरलं, थोडंसं टाकलं तेल, गाणं लागलं. काश कोई ब्लॉगर मेरा ब्लॉग करता, गाणं मित्रांनो तोंडात बसलं. मी एका ठिकाणी जाताना भाभी म्हणली काहीतरी खा म्हणून पिरू तर घेऊया म्हटली. मग ठीक आहे म्हणजे पिरू घ्या. मग किती घेणार आहे तो माणूस माझा किलो ना. अरे किलो कुठलं काय म्हणजे एकच दे फक्त. आणि मग काय भाभीने एक पेरू घेतला चिरून आणि पुन्हा आम्ही गाडी चालू करणार आता पेरू घेऊन. हे बघा गाडी चालू केली आम्ही आणि पुन्हा अरविंद पूल क्रॉस करून पुन्हा गावाकडे निघालो आम्ही. तिकडे आपल्याला दिसतो हा कृष्णाकाठ, ही कृष्णा नदी आहे जी सांगलीतून वाहते कराडा सांगली मार्गे. आणि आता मी जरा थोडंसं ऊन पडलं होतं म्हणून कानाचं काढून ठेवलं आणि गाव चालू झालं मित्रांनो. कदमवाडी मार्गे मी गावाकडे जात आहे. आणि सगळं सौंदर्य पहा मित्रांनो, झाडं शांत, झाडाच्या वातावरण राहायला मला छान वाटते. आणि असंच एक डेरेदार झाडं बघून मी थांबवली गाडी. भाभी म्हटली थांबव. आणि या ठिकाणी मित्रांनो एक झाड बघा मित्रांनो किती आहेत आणि एक छोटंसं मंदिर मित्रांनो कसं बांधलं बघा. भाभी म्हटली पेरू खायचा आपला तो अंडा तो. ठीक आहे म्हणलं. पुन्हा फुलाची पाकळी भाभी तुम्ही द्याला तर पेरू खाऊ घेऊ तुमचा, सारखं काहीतरी खा लागली होती. मग पेरू खाताना मित्रांनो साईलाच बघितलं की हा ब्लॉगर आहे म्हटलं तेवढे ॲक्शन करणार की. साईला मांजर देखील आलं तर ही नवीन कोण थांबली म्हणून, कारण इथं कोण थांबत नाही जास्त. आणि या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला मंदिर दाखवतो. हे बा मित्रांनो मंदिर म्हणजे किती साध्या विटा लावून केलं त्याने आणि जवळची शुभ्र पांढरी फुलं त्यांनी हे करून तोडून देवाला बांधले. मस्त छान वाटलं. किती छान ऑक्सिजन घेत असतील म्हटलं. किती फ्रेश झाडं, कारण की पूर्ण झाडाच्या गाड्यात सापडलेलं घर होतं. देवाला आपण मनोमन म्हटलं की देवा भाभीची योजना पूर्ण होऊ दे आणि त्यांना 10,000 रुपये मिळून देत जेणेकरून त्यांचा गुजराण होईल. आणि जाताना मित्रांनो कॅमेरा धरला, सांभाळ धरला आणि इथे ठाट ठिकाणी तुका तर लागलं मोबाईलला. जोरास पान लागलं आणि ते पान मित्रांनो तुटून मोबाईलला अडकलं होतं. बघा हे पान मित्रांनो गाडीच्या मोबाईल लागण्याशी मोबाईल पडला नाही आणि हे पान आपण तुटलं गाडी तुटून. पुन्हा गाडी मित्रांनो चालू केली आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी मात्र मित्रांनो काय घडतं हे पाचला. रस्त्याला मित्रांनो चिखल पडला होता. त्या चिखलावरनं गाडी बॅलन्स धाड उडवून नेली मी. परत म्हटलं रेकॉर्डिंग करायला नको, गाडी पडली तर भाभीचा एक पाय मोडला, दुसरा पाय मोडायला नको म्हणून मोबाईल पुन्हा आत ठेवून दिला आणि डायरेक्ट कृष्णा नदी जवळ आल्यावरच वर काढला. या ठिकाणी मित्रांनो डिग्रजचा कृष्णाकाठ पहा, चॅनल पाहत चला. आणि याच्यानंतर मित्रांनो खूप चांगले भाग मी टाकणार आहे. दरवेळेला काहीतरी युनिक भाग टाकतो. गावचा कृष्णाकाठ जसा जवळ आला तशा मुली देखील तिथे दिसल्या आम्हाला 2. का तर सांगली जवळ असल्यामुळं बरेच हा उतार आहे धरणाला, बरीच मुली धरणाकडला फिरायला येतात कारण पाणी खूप छान वाहतं इथं. हे बघा इकडे पाणी, मुली सारखे येत असतात पर्यटनासाठी, जवळचं ठिकाण म्हणून. डिग्रजचा कृष्णाकाठ हा पर्यटनाचा विषय देखील बनता येतात. आणि इकडे मित्रांनो पुन्हा मी चालू केली गाडी आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी आम्ही आलो घरी. माझे ब्लॉग मित्रांनो तुम्ही पाहत चला. आणि जाताना धरणाकडला एक बायका काय तर करत होत्या, बहुतेक त्या सिमेंटच्या तारा काढत होत्या. ह्याच्यातनं पडलेल्या तारा काढत असले बाधा काय करतील, जीवाची उपजीविका करण्यासाठी काहीतरी करतात लोक. ते पाहिलं करा म्हटलं तुम्ही काय करायचं ते. डिग्रजचा कृष्णाकाठ एकदा निहाळून घेतला आणि पुन्हा गावाकडे चाललो मित्रांनो. हे पहा मित्रांनो गाव जवळ आलं. माझा ब्लॉग मी एंड करतो आणि येणारे पुढचे भाग पाहत चला. डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला, पोहोच चला. धन्यवाद.